अश्रूंनी ओलावलेले सभागृह, स्वर्गीय अजितदादा पवारांना सोलापूर जिल्हा परिषदेची भावपूर्ण श्रद्धांजली। जनसंसद न्यूज सोलापूर। उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन करताना आज सोलापूर जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृह अक्षरशः निशब्द झाले। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते। आज जिल्हा परिषदेत हुतात्मा दिन व स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। या शोकसभेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त करत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण काढली। प्रारंभी स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर सभागृहात 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी शशिकिरण उबाळे, शिक्षणाधिकारी योजना सुलभा वठारे, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, अधीक्षक गिरीश जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शोकसभेचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले।